तर नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन कोऱ्या छानशा व्लॉगमध्ये। तर आजचा व्लॉग होणार आहे आपला परत मुळाचा। याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आमची पूर्ण फॅमिली, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत एक छानसा गेट टुगेदर होणार आहे। आणि आमची शिदोरी जी नाशिकमध्ये कशी बांधल्या जाते तर तेही त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटणार आहे। आणि मी निघाली आहे माझ्या माहेरी, तर तिथून आम्ही रिक्षा, ट्रेन आणि ऑटो असं करत करत आम्ही घरी पोचलो आहे। आणि ते मी नवरीला शोधते आणि नवरी तयारी करत होती। आणि ते आपण बघू शकता समोर की शिदोरी बांधताना याच्यामध्ये नारळ, फळं आणि हळदी कुंकू हे सगळं एकत्रित ठेवलं जातं। आणि याच्यामध्ये गोडधोडही बांधलं जातं, म्हणजे पोळ्या असतात, मिठाई हे सगळं पण ठेवलं जातं। आणि याच्यामध्ये आम्ही सगळे फॅमिलीमध्ये काकी, काकू, बहिणी आम्ही सगळ्याजणी मिळून माझ्या बहिणीची शिदोरी बांधत होतो। आणि याच्यामध्ये जसं की तिला बिस्किट्स वगैरे खायला खूप आवडतं, तर आम्ही ते बिस्किटचा एक पुडाही आम्ही त्याच्यामध्ये ठेवला आणि एखाद दुसरी मिठाई पण आम्ही त्याच्यामध्ये ठेवली आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यांचे हात त्या शिदोरी बांधण्याच्या फंक्शनला लागलेला आहे, म्हणजे काकी त्याने गाठी बांधत आहे आणि सगळ्यांचा हातही त्याला प्रेमाचा लागला आहे। आणि याच्यामध्ये थोडीशी आठवणी पण निघतात की तिला खायला काय काय पसंत आहे। अशा प्रकारे तिची शिदोरी बांधून झाली। आणि इथे तुम्ही सगळे आमची चिल्ली पिल्ली बघू शकता, जे खूप दंगामस्ती। तर आज आम्ही परत मुळाच्या कार्यक्रमासाठी आलो आहोत आणि ते आम्ही सगळ्या बहिणी आज जमलोय आणि पुन्हा गरुड खानदान पण आहे। आणि पाठीमागे हे जे तुम्ही दिसतात नाही, सेकंड नंबर बहिणीचे पोरं आहेत, म्हणजे माझे पण पोरच आहेत, ते बहिणीचे पोरं ते आपले पोरच असतात। तर आता मी तिचं इंट्रोडक्शन करून देते। ती थोडी थोडी फ्रेममध्ये येतेच आहे तरी पण, आणि आता फायनली मी तिला रिव्हील करते। तर टाडा, ही आहे ती माझी 2 नंबरची बहीण, जी तुम्हाला हळदीच्या ब्लॉग मध्ये नाही दिसली, जी बॅकग्राऊंडला थोडीफार दिसली, पण असा आम्ही 5 जणींचा ग्रुप असा नाही दिसला तुम्हाला। आणि ती आमच्या 5 जणींच्या बोलतात ना की व्हिडिओज मध्ये पण ती जास्त नव्हती। आणि लग्नामध्ये ती तुम्हाला थोडी थोडी दिसली असेल, पण ऑफिशियली मी आज तिचं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देते। तर ही आहे आमची ताई, हिला मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळेजण ताईच बोलतात। आणि ही आहे आमची सुंदरी, जिला तुम्ही सगळे सुंदरी सुंदरी अरे बॅकग्राऊंडला इकडे नाना असे मस्त पोराला, नातवाला मस्त विमान दाखवत आहेत। आणि हे 3 नंबरची आजी आजोबा, ही माझी शिवांशी आजी आजोबा ग, ही माझी मोठी चुलती जी आज चक्क ब्लॉग मध्ये बघते आणि तिने तरी पण पाय वर ठेवलाय, तरी पण हे अशा बोला काहीतरी छान। शिवांश नाही, ही नवरी बद्दल तुमचं काय मत आहे सांगा। हा चिनू, आता झालं पाहिजे, इज्जत का सवाल आहे, अभी कर दे तू। अरे यार, वाह वाह, कसा खेळतो तू, हळू। अरे शेट, थोडंच राहिलं। झालं
झाली 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 झाली. ओ वन्स मोर तोच डायलॉग जो तू आता घेतलास. नाही घे ना आता. मग मी डिस्क्लोज करू का की तुझा डोळा? हा आता हे का झालं मला सांग. तर हिचं म्हणणं आहे की नवरीला आमच्या नजर लागली आहे त्याच्यामुळे हिचा डोळा लाल झालाय. तर याचा पार्ट 2 बघायला विसरू नका, तो लवकरच येईल.